नमस्कार मंडळी, मी अश्लेषा आणि वन इंडियामध्ये तुमचं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा गट तिसरा पार्टनर म्हणून सत्तेमध्ये सामील झाला। त्यावेळी अजित पवारांच्या सत्तेत येण्यानं मंत्रालयातील केबिन नंबर 602 पुन्हा चर्चेत आलं होतं। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरची ही एक केबिन, ती केबिन शापित असल्याच्या चर्चा मंत्रालयामध्ये होतच असतात। कारण आजपर्यंत ते केबिन ज्या ज्या मंत्र्यांना मिळालंय त्या मंत्र्याला त्याच्या राजकीय आयुष्यामध्ये संकटांना तोंड द्यावं लागलंय। या अफवा सगळीकडे असताना दुसरीकडे अजित पवारांनीही आता क्रमांक 602 ची केबिन घ्यायला नकार दिला होता। या केबिनचं रहस्य काय आहे आणि कोणालाच ही केबिन का नकोय, जाणून घेऊयात सविस्तर। मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता सर्वच मंत्र्यांना दालन देण्याचं काम सुरू झालं। यामध्ये 602 नंबरच्या दालनाबाबत मात्र अनेकांकडून नकार घंटा वाजवली जाते। यामागे त्या दालनाबद्दल नेत्यांच्या मनात असलेली भीती आहे। 602 नंबरच्या या दालनाबद्दल एक समज पसरलाय, तो म्हणजे इथं जो मंत्री बसतो तो आपला कार्यकाळ पूर्ण करू शकत नाही। या दालनामध्ये एक कॉन्फरन्स रूम, कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी हॉल आणि 2 मोठ्या केबिन्स आहेत। सुरुवातीला या दालनामध्ये मुख्यमंत्री, वरिष्ठ मंत्री आणि मुख्य सचिव बसत होते, पण आता मात्र याकडे नको असलेलं दालन म्हणून पाहिलं जातं। अजित पवार यांनी हे दालन घ्यायला नकार दिल्यानंतर सचिवांचा कक्ष रिकामा करण्यात आला होता आणि हे दालन पवार यांना देण्यात आलं होतं। 602 हे केबिन अजित पवारांसाठी रिकामा असताना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह तसेच उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांचं हे केबिन रिकामा करण्यात आलं आणि ते अजित पवार यांना देण्यात आलं। ही 602 नंबरची केबिन स्थापित असल्याची चर्चा नेहमीच होत असते। या अंधश्रद्धेमुळे बहुतेक वेळा हे दालन रिकामच असतं। इथे बसायला बहुतेक मंत्री टाळाटाळच करतात। 602 केबिन बद्दल मंत्रालयामध्ये एक चर्चा असते की इथं जो मंत्री बसतो त्याचा राजकीय कसोटीचा काळ सुरू होऊन जातो। असं म्हणतात की 2014 आधी 602 नंबरच्या केबिन मध्ये अजित पवार बसले होते। त्यानंतर योगायोगानं अनेकदा त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीनं हुलकावणी दिली। सिंचनासह शिखर बँकेवरून घोटाळ्याचे आरोप झाले। नंतर 2019 मध्ये पहाटेची शपथ आणि 2023 मधली दुपारची शपथ अशा देशभर गाजणाऱ्या 2 शपथविधी त्यांनी घेतल्या। 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर एकनाथ खडसेंना 602 नंबरची केबिन दिली गेली होती। खडसेंकडे एकूण 12 मंत्रीपद होती, मात्र त्यांच्या मागे आरोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आणि मंत्रिपदाच्या 1.5 वर्षात त्यांना राजीनामा द्यावा लागला। एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजप नेते पांडुरंग फुंडकर 602 नंबरच्या केबिन मध्ये आले। खडसेंच्या कृषी खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली, मात्र त्यांचं अकाली निधन झालं। पांडुरंग फुंडकरानंतर भाजपचे अनिल बोंडे 602 केबिन मध्ये आले। फुंडकरांच्या कृषी खात्याची जबाबदारी बोंडेंकडे आली, मात्र मंत्री असून सुद्धा 2019च्या निवडणुकीमध्ये बोंडेंचा पराभव झाला। नंतर राज्यसभेमध्ये खासदार घेऊन बोंडेंचं राजकीय पुनर्वसन केलं गेलं। त्यानंतर पुन्हा ही केबिन चर्चेत येण्याचं कारण म्हणजे महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीच्या मंत्र्यांना मुंबईतल्या मंत्रालयातील दालनांचं आता वाटप करण्यात आलेलं आहे। मंत्रालयातील चर्चेत असलेलं 602 या क्रमांकाचं दालन शिवेंद्रराजे भोसले यांना मिळालं। सरकारने जारी केलेल्या GR मध्ये त्यांना 601, 602 आणि 604 अशी 3 दालनं देण्यात आलेली आहेत। खरं तर मुख्यमंत्र्यांच्या दालनानंतर हे सर्वात मोठं दालन आहे, पण तिथे कोणीही जायला तयार होत नाही। त्यामुळे आता शिवेंद्रराजे भोसले हे दालन स्वीकारणार का हे पाहावं लागेल। मंत्रालयामधले काही जण 602 ही केबिन बदनाम होण्याच्या चर्चांमागे वास्तुशास्त्राचा दाखला देतात। वास्तुशास्त्रामध्ये घर किंवा कार्यालयाचं तोंड हे दक्षिण दिशेला असणं शुभ मानलं जातं। 6व्या मजल्यावरच्या दालनांची रचना आणि दिशा बघितली तर मुख्यमंत्र्यांचं दालन हे पूर्व दिशेला, प्रधान सचिवांचं दालन पश्चिम दिशेला, उपमुख्यमंत्र्यांचं दालन उत्तर दिशेला आणि क्रमांक 602 दालन मात्र दक्षिण दिशेला आहे। म्हणून 602 केबिनचा जेव्हा सुद्धा विषय निघतो तेव्हा त्यात त्याची सुद्धा भर पडते। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।